3-4 दिवसातला आहे अनुभव, मी माझ्या हातावर आहे. त्या परिवाराचं नाव आहे स्वप्नील गावंडे कोलारी. माझ्या गावचाच साईडला 3 किलोमीटर 4 किलोमीटर गाव आहे कोलारी. त्या व्यक्तीचे नाव आहे स्वप्नील गावंडे. त्याचे कार्य हे ग्रामीण सेवक संघटनेमधून उमरेड येथून होते. त्याचा भाऊ अनिकेत गावंडे मरण पावला. गेल्या वर्षीची घटना होते. त्याचे भाऊ आमच्या इकडे पर्यटन स्थळ आहे मानकर साहेब घोडेझरी, तुम्ही पाहिला घोडेझरी मध्ये 5 जीव मेले. माझं पेपरला वगैरे होतं प्रकरण ज्याला 5 जीव मेले. मी त्या दिवशी प्रॅक्टिकल पाहिलं होती, व्हिडिओ माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात कसं प्रॅक्टिकल तो अनिकेत गावंडे बोले माझ्याशी प्रॅक्टिकल पाहिलं. सुरुवातीला त्याचे कार्य हे ग्रामीण सेवक संघटनेमधून होते. भाऊ दादा त्याच्या अनिकेत गावंडे आणि त्याच्याबरोबर जनक गावंडे, यश गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे असे 5 जण मिळले. त्यांनी तो त्याच्या भाऊ मार्गावरती नव्हता. याला कोणतं काय सुचलं, यांनी दारू पिण्यास सुरुवात केली आणि मार्ग सोडला. बाबापासून दूर गेला, भगवंतापासून दूर गेला. आता याला वाटलं की आता काय होते, काही होत नाही. म्हणून पहिले एकदा शब्द बोललो, सुख से मान या दुख से मान, मानना तू तुझे पडेल काही. हे शब्द मी पहिलेच बोललो. मग याला मानावंच लागलं. आता जवळजवळ आता 1-1.5 वर्षाची कालावधी लोटली. हा पोट्टा दारू प्यायला लागला. रोज 500ची दारू पिते. पण प्रकरण असा घडलायच्या घरी का याच्या पत्नीचं नाव आहे पिंकीताई गावंडे. या ताईच्या अंगात हा याचाच भाऊ अनिकेत गावंडे यांनी प्रवेश केला. त्याच्याबरोबरच हे 4 जे पार्टनर होते त्यांचे यांनी प्रवेश केला आणि जवळजवळ त्या पिंकीताईची प्रकृती 8 दिवस खालावली. बहुतेक दवाखान्यात 4-5 दिवस भरती होती. तेथून कोणीतरी रिश्तेदारांनी सांगितलं की तू इकडे ने तिकडे ने. त्यांनी फिरवलं इकडे तिकडे. जमलं तर त्यांनी त्या गावचं एका वैद्याकडे नेलं. वैद्याकडे नेल्यानंतर त्या वैद्याने भरपूर प्रयत्न केला की तो कोण, या बाईच्या अंगामध्ये कोण आहे, त्याला फोडण्याचे खूप प्रयत्न केले. पण तो त्या ठिकाणी फुटला नाही. तो आपला नाव सांगत नव्हता. त्या वैद्याला, त्या तांत्रिकाला काही सांगत नव्हता. त्यानंतर शुक्रवारची ती घटना आणि शनिवारला त्या ताईला पहाटेला एक स्वप्न पडला. स्वप्न असा पडला, ते ताई सांगत होती की मी झोपीत असताना 4 वाजता माझ्या घरचा माझा पती माझ्या डेराची लाश एका पालवामध्ये बुडून माझ्या घरी आणून दिसला आणि घरी आल्यानंतर ते लाश दरवाज्यात बसून दिसली आणि ते लाश पूर्ण भरली होती. तेव्हा तो अनिकेत गावंडे जो मेला होता तो आपल्या वहिनीला काय म्हणते, वहिनी मला पाणी द्या आंघोळ करायला. वहिनी भांडे घासत होती. शितारा पाणी होता. शितारा पाणी असल्यामुळे वहिनीने काही पाणी दिला नाही आणि त्यांच्या घरच्याने तिला झोपेतून उठवलं. आणि ही बाई झोपीमध्ये तिचा पती कसं सांगतो की ही बाई पूर्ण केस लटा वगैरे सोडून हे अशी उलटी झोपली होती म्हणे. जी आमची पिंकीताई गावंडे लटावटा सोडून अशी उलटी झोपली होती म्हणे. तिला उठवतो म्हणे, ते उठत नव्हती. आणि जेव्हा त्यांनी जोराने आवाज मारला तेव्हा उठली आणि पुन्हा ती झोपली. त्यानंतर शनिवारच्या दिवशी माझ्या निवासस्थानी त्याला आणण्यात आला. कोणीतरी सांगितलं त्यांना की तुम्ही वाणी साहेबांकडे घेऊन जा. त्यांचेच पत्नीचे म्हणजे त्या पिंकीताईची मोठी बहीण ग्रामीण सेवक संघटने म्हणून कार्य आहे. त्यांनी सांगितलं म्हणे त्यांना की तुम्ही
वाणी साहेबाकडे यांना घेऊन जा, तिथं काहीतरी होईल. आणि त्यांनी माझ्याकडे आणल्याच्या नंतर ते बाई घरामध्ये प्रवेश करत नव्हती. आणि जेव्हा तिला जबरदस्तीने आत प्रवेश केला, पाय वगैरे धुवायला पाणी दिलं, पाय धुतलं, आणि त्यानंतर मी त्या ताईला समोर समोर बसवलं आणि तिला पूर्ण विचारलं. तेव्हा त्या ठिकाणी मला ते नाव सांगत नव्हती. माझं नाव मला माहित नाही म्हणे, माझं नाव मला माहित नाही म्हणे. आणि त्या ताईची अशी पोझिशन होती त्यावेळेस की एखाद्या लहानच्या पोरासारखी ते करत होती. तेवढी मोठी बाई अजी म्हणे, टपात पाणी द्या म्हणे, मला पाणीच खूप ठेवीशा लागते म्हणे, मला पाण्यामध्ये राहायला आवडते म्हणे. कारण ते व्यक्ती पाण्यात मरण पावले होते 500 लोक. मागच्या वर्षीची घटना आहे. तुम्ही म्हटलं माझ्या घरी टप वगैरे नाही आहे आणि पाणीही नाही आहे. मी म्हटलं तुझं नाव सांग, तू कोण? असं एक नंबर बोलत होत ते व्यक्ती. जो अनिकेत गावंडे त्या बाईच्या अंगातून बोले, असा तोंड करत होते. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे एका तासाची. खूप कौतुकपणासारखं बोलत होतो तो अनिकेत गावंडे त्या बाईच्या मुखातून. आणि काही वेळाने त्याने सांगितलं की म्हणे मी अनिकेत गावंडे. म्हणलं कुठून आला, किती लोक आहे? त्यामुळे आम्ही 5 लोक आहोत. हा पा म्हणे, इकाटे येस आहे म्हणे, जनक आहे म्हणे, इकाटा काय म्हणे तेजस आहे म्हणे, आणि तो तेजस ठाकरेचे आहे म्हणे. असं आम्ही 5 लोक आहोत. अरे माझ्या पाठीवर बसून आहे म्हणे, मी खाली आहोत. एवढी मान पाठ अकळते म्हणे, खूप अकळली आहे म्हणे, माझ्या खूप ओझा झाला आहे म्हणे. नाना प्रकारची ती बोलत होती. आणि मग काही वेळाने त्याने नाव सांगितलं की माझे नाव अनिकेत गावंडे आहे म्हणे, अनिकेत बोलतो म्हणे. मग कसं आला म्हटलं तू या बाईच्या अंगात प्रवेश कसा केला? तर माझ्या गावच्या एका व्यक्तीनं म्हणे आम्हाला 5 लोकांना त्या घोडे जेवून उठवलं म्हणे. म्हणलं केव्हा आला? तर आता मागच्या महिन्यामध्ये. आता मला काही अमावस्या पौर्णिमा समजत नाही, कारण मी सर्व जुने विचार बंद केले, तर मला फक्त 7 दिवस समजते. तर आता मागच्या महिन्यात तो अनिकेत सांगे, त्या बाईच्या मुखकमलातून तो भूत सांगे की 14-15 तारखेला अमावस्या का पौर्णिमा होती म्हणे. त्यावेळेस त्या जनतेने आम्हाला उठवलं म्हणे आणि त्या ठिकाणून आम्हाला आणलं म्हणे. तर आम्ही पूर्वी आलो होतो म्हणे गावाकडे कोलारीला, पण आमच्या गावचा एक मारुती होता म्हणे, त्यांनी आम्हाला गावात येऊ दिलं नाही. मग या जनतेने एक रस्ता बनवून दिला म्हणे आमच्या गावच्या मंदिराच्या साईडून, आणि त्या मंदिराच्या साईडून रस्ता खुला करून दिला म्हणे. तेव्हा आम्ही 5 लोक गावात प्रवेश केलं म्हणे. आणि 5 लोक गावात प्रवेश केल्यानंतर त्याच्या जो स्वप्नील गावंडे आहे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं त्या मंदिराच्या साईडला, तर 5 गोवड्या, त्याच्यावर लिंबू, हळद, अड्रम भद्रम काय होतं ते होतं. आणि तेथून तो रस्ता खुला करून दिला त्या 5 लोकांना येण्यासाठी, 5 भूताला येण्यासाठी. आणि त्यांनी गावात प्रवेश केला आणि ते कुठंच गेले नाही, तर ते 5 लोक आपल्या घरी आले. आणि या स्वप्नील गावंडेच्या घरी 5 लोक आले. त्यानंतर यांनी काय केलं, हा अनिकेतनी त्याची वहिनी संडासकडे गेली आणि टिपूर पाणी येत होता. तो भूत सांगते, त्याच्या वहिनीला काहीच नव्हतं माहित, तो भूत सांगते. माझी वहिनी संडासकडे आली म्हणे, संडासात गेली, संडास करून आली आणि पाणी येत होतं म्हणे चांगला. आणि ते संडासच्या बाहेर आल्याच्या नंतर टाक्याच्या साईडले पडली म्हणे. तो त्या सामाना मिळाला म्हणे, तेव्हाच आम्ही घुसलो म्हणे. काय म्हणते, कसं बोलते तो, काय कसं सांगते तो अनिकेत गावंडेच्या बाईच्या मुखकमला. तुम्ही कसं प्रवेश करून पूर्ण विचारलं, एका तासाची व्हिडिओ बनवून टाकली त्याची. की हे बाई माझी वहिनी पडली म्हणे. आणि त्या पाण्याचा चान्स मिळाला, कारण ते 5 लोक पाण्यात मेले आहे त्या घोडेजरीमध्ये. पाण्याचा चान्स मिळाला आणि तेव्हाच हा अनिकेत गावंडे तिच्या अंगात प्रवेश करतो आहे. 5 लोक तिच्या अंगात प्रवेश करत आहे आणि तेथपासून तिच्या प्रकृती जास्त खालावली. आता ज्या वैद्याकडे त्याला नेलं, त्या बाईला नेलं, त्या वैद्याच्याही तिथे चालला नाही. त्या वैद्याने का केलं का माहित नाही. आणि त्या वैद्याकडून आल्याच्या नंतर आता नाव सांगितलं त्या वैद्याचे, पण कोणाचे नाव घ्यायचे नाही. आपल्या गावाचे नावही सांगितलं, पण आम्हाला कुणाचे नाव घेऊन कुणाची बदनामी करायची. त्यांनी त्या 5 जणांनी त्याची जी वहिनी आहे पंकिताई गावंडे,
शाळेपर्यंत येऊ दिले हिला, कारण त्या वैद्याने सांगितलं का हातातला धागा सोडून फेकून दे. आणि या 5 जणांनी काय केलं, तिला शाळेकरी आल्याच्या नंतर, कोलारीला आल्याच्या नंतर धागा सोडायला लावला आणि तो धागा फेकून द्यायला लावला. आणि आता ते व्यक्ती म्हणतात, जेव्हा तो अनिकेत गावंडे यांनी पूर्ण ही स्टोरी सांगितली मला त्या ठिकाणी, तर मला असं वाटेल प्रत्यक्षात ते 5 लोक बोलत होते. तो भूत म्हणते मी भंडाऱ्याला राहत होतो, तो एक हा यस कुठं तरी नागपूरला राहत होता, एक म्हणते बुट्टेपूरला राहत होता, आम्ही 5 लोक आलो म्हणते. आम्ही गावाकडे आलो होतो म्हणे, उद्या आम्हाला 5 लोकांना आमच्या पुन्हा गावाकडे जायचे होतं. आता सिंध्याच्या समोर वेळ आहे, तर या कोणाचे तरी हात बांधायला आम्ही कुठेतरी जाणार होतो म्हणे. कसं कसं केलं हे विचारलं त्यांना, कसं कसं केलं, कोण मारलं तुम्हाला, सर्व विचारलं, टोटल माहिती सांगितली त्यांनी. कुणाच्या तरी त्या 5 म्हणल्या एका व्यक्तीचा हात बांधायला कुठेतरी जात होतो म्हणे, तेथून आलो म्हणे. मग नागपूरला आलो म्हणे, नागपूरला ते संगर्जीची मूर्ती आहे तिकडे राम मंदिर चौकाकडे, तिथं गेलो म्हणे, तिथं पाया लागलो म्हणे. पाया लागून सने या चहा मित्रानं म्हटलं म्हणे, भावाने म्हटलं म्हणे, ते घोडेझेरीला जाऊ आणि घोडेझेरी पाहून येऊ आणि मग दुसऱ्या दिवशी आपण आपल्या गावाला जाऊ. मग पहिलं कुणाची तरी नाव सांगितलं, मग हा जनक उतरला म्हणे पहिलं पाण्यात, हा पाण्यात खेळत होता म्हणे, हा डुबत होता तर मी वाचवायला गेलो म्हणे, मी वाचवायला गेलो तर मी डुबलो म्हणे. मग हा 3रा आला म्हणे वाचवायला, हाही डुबला म्हणे. हा 4था आला, हाही डुबला म्हणे. आणि 5वा एक त्याच्या आर्य नाव आहे, आर्य. ते आडनाव काय, आडनाव आदनी अच्छा आहे म्हणे. आता कारण यानं म्हणे हा जनक वाचू शकत होता म्हणे, या जनकला हुद्याला मारला म्हणे आणि याला वाचवलं नाही म्हणे. आणि हा आर्या परत आला म्हणे आमच्या आपल्या गावला, याला न्यायचे आहे म्हणे. आता आजच नेणार होतो म्हणे, पण यांनी इकडे घेऊन आले म्हणून तो वाचला म्हणे. त्याची पुरी प्लॅनिंग आहे, बहुत सिस्टमॅटिक सांगितलं त्यांनी. आम्ही 3घं तर बैल होतो म्हणे, पण हा एक जनक वाचत होता म्हणे, याला बाहेर काढायला पाहिजे होते म्हणे, पोटाने दाबायला पाहिजे होता म्हणे, घरी येऊन यायला पाहिजे होते म्हणे. पण यानं याला झटका मारला म्हणे आणि तिथंच पाण्यात मरू दिलं म्हणे, पण आणलं नाही म्हणे. आणि आम्ही अशी एका मागे एक ते एकमेकाला वाचवण्याच्या चक्करमध्ये ते 5 लोक गेले. आणि आता ते 5 लोक त्याच्या वहिनीच्या अंगात होते. मग त्यांना बसवलं, सर्व गोष्टीच्या निवारण केलं. आणि निवारण केल्याच्या नंतर त्या भूताकडून वचन घेतलं. साहेब, भूताकडून वचन घ्यायला लागला, कारण भूत हा फक्त भगवंताला ओळखते, हा दैमान मानव नाही ओळखत बाबा कोण आहे, भगवान कोण आहे. पण भूत ओळखणे एवढं पक्का आहे. आताच कोणीतरी म्हणत होते मला मगाशी की भगवान कोण दिसते का म्हणे. अरे भगवंताला ओळखण्यासाठी तर दृष्टिकोन बनावं लागेल, दृष्टी बनावं लागेल, विचार बनावा लागेल, तेव्हा परमेश्वरही दिसते, नाही का. तर त्याला त्यांच्याकडून वचन घेतलं त्या भूताकडून. याला याच्यावर विश्वास नव्हता त्या भूताच्या, म्हणजे त्या अनिकेतचा. म्हणे हा माझ्या वहिनीला मारते म्हणे, माझा भाऊ हा स्वप्नील गावंडे आणि माझ्या आईला शिवा देते म्हणे. मी म्हणलं त्याला आता याच्या पुढे मारायचे नाही, तू मारला होता का म्हणलं, भोजी म्हणे मारलो होतो. त्याला सर्वच माहिती आहे टोटल त्या अनिकेत गावंडे, टोटल माहिती आहे त्या भूताला, की हा मारते नाही मारत, माझ्या आईला कसे शिवा देते, का देते, पूर्ण सांगत होता. आम्ही म्हणे 2 जण याला मागं मारलो नाही म्हणे, स्वप्नीला माझ्या भावाले, पण याच्यावर विश्वास नाही म्हणे साहेब म्हणे माझा, त्या स्वप्नील गावंडे भावावर. यालाही त्याला वचन द्यायला लावला, त्या भूतालाही वचन द्यायला लावलं. आणि त्यानंतर त्याची याच्याकडूनही वचन घेतलं, त्याच्याकडूनही वचन घेतलं. त्यानंतर तो त्याला सोडायला, तिच्या शरीर सोडायला लावलं आणि 11 शब्दाची तीर्थ दिलं भगवंताच्या नावाच्या. आणि त्या बाईच्या प्रकृतीमध्ये 90% सुधारणा आमच्या घरी झाली. 8 दिवसाची भुकेली बाई, जेवली नव्हती, म्हणते मला भूक लागली. आणि माझ्या आईने वरण भात, भेंडीची भाजी, पोळी वगैरे बनवली होती. माझ्या आईला म्हटलं आपल्याला जेवायला उशिरा, आपण नंतर जेवू, आपल्याला बनवता येईल, पण या ताईला पहिलं ताट बनवून आण आणि जेवायला दे म्हटलं. बढिया पद्धतशीर 8 दिवसानंतर त्या दिवशी ती जेवली. आणि त्यानंतर त्या बाईच्या अंगातली हे भूताळकी 5 जणांची संपूर्ण नष्ट झाली. आज तो परिवार मार्गावरती आला, त्यांचे कार्य सुरू झाले आणि सुख आणि समाधानाने जीवन जगत आहे.